पोटगीचा आदेश झाल्यानंतर सर्वच्या सर्व रक्कम एकरकमी भरावी लागते का? सर्वच्या सर्व रक्कम एकरकमी पहिल्याच तारखेला नाही भरली तर त्याच दिवशी पतीला, जर का पत्नीने पतीच्या विरुद्ध केस केलेली असेल तर पतीला, आणि आईवडिलांनी मुलांच्या विरुद्ध केस केलेली असेल तर मुलांना ताबडतोब त्याच दिवशी जेलमध्ये टाकले जाते का, या विषयावर आज बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. पतीपत्नीच्या वादामध्ये किंवा आईवडील हे मुलांकडून आणि पत्नी ही पतीकडून स्वतःसाठी आणि मुलांसाठी पोटगी रकमेची मागणी करते आणि माननीय न्यायालयामध्ये अशा प्रकारे पोटगी मागणीचा अर्ज दाखल केल्यानंतर माननीय कोर्ट पतीला किंवा मुलं असतील तर आईवडिलांनी केलेल्या केसमध्ये मुलांना नोटीस काढली जाते. ते म्हणणं देतात, दोन्ही पक्षांचा जाबजबाब होतो, पुरावा होतो, त्यानंतर अंतिम युक्तिवाद होतो आणि त्यानंतर माननीय न्यायालय हे पोटगीचा आदेश करतात. पतीने पत्नीला आणि मुलांना ठराविक रक्कम पोटगी म्हणून द्यावी असं आदेशामध्ये नमूद केलेलं असतं. त्यासोबतच अर्जाचा खर्च द्यावा असं सुद्धा नमूद केलेलं असतं. आता ही जी पोटगीची रक्कम आहे, ही पोटगीची रक्कम ही अर्ज दाखल तारखेपासून मंजूर केली जाते. काही विशेष प्रकरणामध्ये आदेशाच्या तारखेपासून मंजूर केली जाते. अर्ज दाखल केल्यापासून ते पोटगीच्या केसचा निकाल लागेपर्यंत काही कालावधी जातो. उदाहरणार्थ 1 वर्ष, 2 वर्ष, कधीकधी 3 वर्षसुद्धा जातात. आणि त्या दरम्यान पत्नी पतीच्या विरुद्ध अंतरिम पोटगीची मागणी करते. आता अंतरिम पोटगी म्हणजे काय, तर अर्जाचा निकाल लागण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे आणि तोपर्यंत उपासमार होणार आहे वगैरे मजकूर नमूद करून अर्ज दाखल केला जातो. त्यावर ही सुनावणी होते आणि माननीय कोर्ट अंतरिम पोटगीसुद्धा मंजूर करू शकतात. म्हणजे अंतरिम पोटगी ही तो अर्ज जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत लागू असते. अंतरिम पोटगीचा आदेश झाल्यानंतर चालू असलेल्या केसमध्ये पती काही रक्कम भरतो, परंतु जेव्हा अंतिम आदेश होतो त्यावेळी अंतिम आदेश झाल्यानंतर त्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पत्नी मुलासह किंवा एकटी पत्नी असेल तर एकटी पत्नी त्या आदेशाप्रमाणे पतीविरुद्ध त्या रकमेची वसुली होऊन मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करते. जर का आईवडिलांनी मुलांच्या विरुद्ध केलेलं असेल तर ते आईवडील दाखल करतात. जेव्हा अशा प्रकारे एक्झिक्युशन पिटिशन म्हणजे अंमलबजावणी अर्ज जो हुकूम माननीय कोर्टाने केलेला आहे त्या हुकमाप्रमाणे पतीने किंवा मुलांनी पोटगी भरली नाही म्हणून त्यांच्याकडून रक्कम वसूल करून मिळावी आणि त्यांनी रक्कम जर का नाही दिली तर त्यांना तुरुंगात ठेवण्यात यावे. त्यासोबतच त्यांच्या मालमत्तेची जप्ती, विक्री, लिलाव करून रक्कम वसूल करून मिळावी, अशा स्वरूपाचा तो अंमलबजावणी अर्ज असतो. जसं की आपल्या आजच्या या व्हिडिओचा विषय आहे की जेव्हा अशा प्रकारचा माननीय कोर्टाचा आदेश होतो, अंतिम आदेश, आणि अंतिम आदेश झाल्यानंतर जेव्हा त्या पोटगी रकमेचं कॅल्क्युलेशन केलं जातं, भरलेली रक्कम वजा केली जाते आणि जी उर्वरित रक्कम आहे हिशोबाप्रमाणे निघणारी, तर ती सर्वच्या सर्व रक्कम पतीला किंवा आईवडिलांनी केलेल्या केसमध्ये मुलांना एकरकमी भरावी लागते का, आणि एकरकमी नाही भरली तर त्यामध्ये काय आदेश होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर जेव्हा अशा प्रकारचा अंतिम आदेश होतो त्यावेळी अंतिम आदेश झाल्यानंतर अंमलबजावणी अर्जाची नोटीस आल्यानंतर जे विरुद्ध पार्टी असते, पत्नीने केस केलेली असेल स्वतःसाठी मुलांसाठी तर पतीच्या विरुद्ध, आणि आईवडिलांनी केलेली असेल तर मुलांच्या विरुद्ध, तर अशा अंमलबजावणी अर्जाची नोटीस मिळाल्यानंतर पती हे माननीय कोर्टाला विनंती करून ती जी रक्कम आहे, उदाहरणार्थ 1 लाख, 2 लाख, 3 लाख, तर त्या रकमेपैकी काही रक्कम भरून उरलेल्या रकमेला भरण्यासाठी मुदतीची मागणी करू शकतात. माननीय कोर्टाला जर कारण सबळ वाटलं तर माननीय कोर्ट उर्वरित रक्कम भरण्यासाठी मुदतसुद्धा देऊ शकतात. म्हणजे असं हार्ड आणि फास्ट रूल नाही आहे की जी रक्कम मेहरबान कोर्टाने मंजूर केलेली आहे आणि हिशोबांती ती जी एकरकमी रक्कम आहे ती सगळी एकरकमी रक्कम एकदाच भरली पाहिजे आणि पहिल्याच तारखेला भरली पाहिजे. जर पहिल्याच तारखेला एकरकमी सर्व रक्कम नाही भरली तर लगेच त्या दिवशी वॉरंटचा आदेश होऊन पतीला किंवा आईवडिलांनी केलेल्या केसमध्ये मुलांना तुरुंगामध्ये ठेवले जात नाही. तर पती किंवा ती जी मुलं आहेत ज्यांच्या विरुद्ध आदेश झालेला आहे तर ते रक्कम भरण्यास तयार आहेत का, त्यांनी त्या दिवशी भरलेली रक्कम पुरेशी आहे का, उर्वरित रक्कम भरण्याचं ते ॲश्युरन्स देत आहेत का, आश्वासन देत आहेत का, या सर्व गोष्टींचा विचार करून
माननीय कोर्ट मुदतसुद्धा देऊ शकतात आणि असं टप्प्याटप्प्याने सुद्धा रक्कम भरण्याची परवानगी माननीय कोर्ट जे आहे ते त्या सामनेवाल्याला म्हणजे विरुद्ध पार्टीला देऊ शकतात. म्हणजे बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की पोटगीचा आदेश झालेला आहे, एकरकमी रक्कम जी आहे ती पत्नीने त्या अर्जामध्ये 2 लाख 3 लाख हिशोब करून मागणी केलेली आहे, पहिल्याच दिवशी नोटीस आलेली आहे आणि त्याच दिवशी सर्व रक्कम भरणं गरजेचं आहे का आणि नाही भरली तर लगेच त्या दिवशी जेलमध्ये ठेवलं जातं का. तर या प्रश्नाचं हे उत्तर आहे की आपण काही ठराविक रक्कम, जी रक्कम कन्सिडरेबल असली पाहिजे, जास्तीत जास्त असली पाहिजे, ती भरून आपण मुदत मागू शकतो उर्वरित रक्कम भरण्यासाठी. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल आणि आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती इतरांनासुद्धा समजेल.